नमस्कार ताईंनो, आज तुमच्यासाठी आपण परत एक जुगाड व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आजचा आपला जुगाड व्हिडिओ म्हणजे कसा आहे, आज आपल्याला काही पाण्याची बॉटल हे का बिस्लरी असतात, अशा बाटल्या असतात हो का. मग आपण आज ही बाटल्या आता आपण पाणी पिऊन फ्रीजमध्ये ठेवून हे करून परत आपण ही बाटल्या टाकून देतो, खराब होऊन जातात. मग ती भंगारवाली येतात, घेऊन जातात, चुरगळून टाकतात. पण आपण अशा बाटल्यांचा आज उपयोग न टाकून देता आपल्याला घरात वापरणाऱ्या वस्तूसाठी ह्या बाटलीचा उपयोग करायचा आहे. मग आपण हा उपयोग कसा आणि कोणत्या पद्धतीने करतोय ती बघा. आणि खास आजचा व्हिडिओ म्हणजे महिलांसाठी आहे आपला, कारण महिला आपल्या घरामध्ये भरपूर काम करतात. स्वयंपाक झालं की आलंच, पुन्हा जेवण झालं की परत आलंच, लगेच ती खारकाटी जागेवरती बसलेलो आपण, लगेच ती फरची पुसणं, ही भरपूर कामं त्यांच्या मागं असतात महिलांच्या. मग त्यांच्यासाठी आपण सोपं काम करणार आहे असा जुगाड व्हिडिओ बनवणार आहे की ताईने, आपल्या अक्कानी, मावशीनी, आजीनी, सर्वांनी घर बसल्या बसल्या न कंबर वाकिवता किंवा न आपलं असं कशाला शरीराला त्रास होता भराभरा आपली घरातली कामं, फरची पुसणं असून द्या, काचा खिडक्या पुसणं असून द्या, कुठलं बी काम चुटकी सरशीत झालं पाहिजे. 0 मिनिटातच नसतं, त्यांना त्रासच झाला नाही पाहिजे म्हणल्या पाहिजे. दादाने खरंच आपल्याला, भाऊने आपल्या मस्तपैकी जुगाड व्हिडिओ आणला आपल्यासाठी, आपल्या फायद्याचा. म्हणून आपल्याला ह्या बाटलीपासून आज व्हिडिओ बनवायचा आहे. बघा, मग आता अजिबात तुम्हाला कुठला त्रास होऊन देणार नाही असं आपण व्हिडिओ बनवणार आहे. आणि तुमच्या सर्व ही उपयोगीची वस्तू आहे, तुम्हाला असा उपयोगीचा जुगाड व्हिडिओ बनवून दाखवणार आहे. मग तुम्ही म्हणता एकच नंबर दादा. मग हो का, आता ही बघा, इकडे पहा, हो का, ही बॉटल आहे का, ही बॉटल हिला न टाकून देता आपण जुगाड व्हिडिओ बनवतोय. तरी आपल्याला ह्या बॉटलला न कापता किंवा न काय करता हिला आपल्याला बघा, हिथं एक छिद्र पाडायचंय आणि हिथं एक छिद्र पाडायचंय, अशी दुईकडे 2 होलं पाडून घ्यायच्यात. मग त्याच्यापासूनच आपल्याला हा बॉटलचा व्हिडिओ बनवायचा आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला लागणारी वस्तू म्हणजे बघा, आपल्याला काठी लागणार आहे, परत आपल्याला तार लागणार आहे. बघा, ही आपली तार आहे का, ही तार आपण काय भंगारामध्ये ह्याच्यामध्ये टाकूनच देतो तार. मग या ताराचा पण आपल्याला उपयोग करायचा आहे. मग तार आपल्याला लागणार आहे. पुन्हा आपल्याला बघा, ही एक खिळ्याचा पण उपयोग करायचा आहे. बघा, आपण ही भिंतीमध्ये ह्याच्यामध्ये आपले खिळे मारतो ना, त्याच्यासाठी मग ते आपल्याला ह्या खिळ्यापासून आपल्याला इकडे एक होल आणि ह्या बाजूला एक होल बनवून घ्यायचं आहे. आणि दोन्ही होल बनवल्याच्या पुढंच ह्या बाटलीपासून आपण कशी पद्धतीने आणि कशी आपल्याला घरातलं स्वच्छता करण्याचा उपयोगी करतोय ते तुम्ही पहा. मग आता आपण बघा, ही बॉटल घेऊन आपल्याला होलं पाडण्याकरता जायचंय, ती म्हणजे आपल्याला गॅसकडे. मग गॅसकडे जाऊन आपल्याला 2 छिद्र घ्यायच्यात, या बाजूला एक, ह्या बाजूला एक. मग तिथनं मोहर तुम्हाला आपण कसा व्हिडिओ बनवतोय ती दाखवतो. चला गॅसकडे. बघा, आपण आलेलो आहे आता गॅसपाशी. बघा, आता आपण सुरुवातीला गॅस चितवून घेऊया. बघा, आता गॅस चितवलेला आहे. आपल्याला काय नाही, आता आपल्याला या बाटलीला 2 होलं पाडायच्यात बघा. मग बघा, आता आपण ही खिळा आपला ना ती तापवायला ठेवूया. बघा, आता ही खिळा आपल्याला तापवून घ्यायचा आहे. आणि ह्या खिळ्यापासून आपल्याला 2 होलं मारायच्यात, ह्या बाजूला एक आणि ह्या बाजूला एक बाटलीला. आणि मग तिथनं मोर बघा, आपण कशा पद्धतीने हा व्हिडिओ बनवतोय ती. एकच नंबर आपल्या व्हिडिओ बनवायचा आहे. कारण कसं आहे, भरपूर आपल्याला फरची पुसायचं भरपूर त्रास होतात आपल्याला, कमरेला, ह्याला त्याला. म्हणूनच आपल्याला हा बाटलीपासून व्हिडिओ बनवायचा आहे. उपयोगी वस्तू आपल्याला घरामध्ये वापरण्याची वस्तू बनवायची. आता आपण इथे एक होल पाडून घेऊ.
मधोमध बरोबर होल पाडायचे आपल्याला. इथं एक होल आपण घेतलेले पाडून आणि आपल्याला ह्या बाजूला एक होल पाडायचे. मधोमध सेंटरला बरोबर होल घ्यायचे आपल्याला ह्याला एक. बघा झाकणाला पण आपण एक होल घेतलेले मारून. बघा दोन्ही आपली होल मारून झालेली इथं. बघा आता आपण गॅस बंद करून घेऊया. हे पहा आपण होल मारून घेतलेली इथं सगळ्या बाटलीला आणि त्याच्या झाकणाला अशी दुईकडे दोन होल मारून घेतलेली इथं. मग आपल्याला मित्रांनो आणि ताईंनो हो का आपल्याला असं आपल्याला जुगाड बनवायचंय. हो का आपल्याला तार पण लागणार आहे. हो का आपल्याला तार पण लागणार आहे हा जुगाड व्हिडिओ बनवण्याकरता. असं जुगाड बनवायचं आहे आपल्याला की आपल्याला उपयोगी बी आलं पाहिजे आणि आपल्या फायद्याचं बी झालं पाहिजे. असे इतके पद्धतशीर बनवायचे. हो का आपण तार घातलं सोलून घेतोय बघा. हे आपल्या कनेक्शन लाईटच्या ह्या ज्या तारा असतात ना त्याच्या आपली वलन बांधण्याकरता आणलेली तार होती. मग आपल्याला ही तार काढून घ्यायची. आपल्याला अशा पद्धतीने ही तार काढून घ्यायची. एकामध्ये एक घेत ना आपल्याला अशी एवढी तार लागणार आहे. बघा आपण आता पकडीच्या साह्याने आपण ह्याला कट करून घेऊया. बघा आपण कट केलेली आता हे राहिलेली साईडला ठेवून देऊया. बघा तरी आत्ता ही आपली तार बघा आता हिला आपल्याला सरळ करून घ्यायची. ही आता थोडी वाकडी ना व्यवस्थित एकदम सरळ करून घ्यायची. थोडी 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 बाग आहेत ना ती काढून घ्यायचं आहे. आपल्याला तारेच्या साह्याने बाटलीचा जुगाड व्हिडिओ बनवायचा आहे. उपयोगी आपल्याला भरपूर त्रास होतोय. आपल्याला हे पोचा लाव कुठं हे करण्याकरता आपल्याला खिडक्या साफ करण्याकरता सर्व आपल्याला उपयोगी आलं पाहिजे असं आपल्याला बनवायचं आहे. बघा भावांनो आणि बहिणींनो तुम्ही लक्ष देऊन बघा माझा व्हिडिओ. तुम्ही म्हणता दादा खरंच तू मस्त पैकी एकदम बनवला. आपल्याला अशा पद्धतीने तार सरळ करून घ्यायची होती. आपण आता ही तार सरळ करून घेतलेली. तरी मित्रांनो काय आपल्या आता असले असं चिंदे आपल्या आहे का हे असलं तुकडं राहिलेलं शिल्लक ही काही कपड्याचं असं कसं बी झालेलं आपली कापडं. मग ह्या पण आपल्याला कपड्यांचा उपयोग करायचा आहे का. बघा ही कपडे ही कपड्याचा पण आपल्याला ह्या बॉटलसाठी उपयोग करायचा आहे. मग आता साईडला ठेवूया आपण आणि आपल्याला काठी पण लागणार आहे. फक्त आपल्या बॉटलला दोन छिद्र पाडायच्यात. 2 छिद्र आणि किंवा काही ताराच्या साह्याने आपण कशा पद्धतीने ही जुगाड बनवतोय तुम्ही फक्त लक्ष देऊन
आणि व्यवस्थित पाहून बघा, म्हणजे तुम्हाला बी समजन कसं बनवलं होतं ते. बघा मग आपल्याला आता या बॉटलला आपल्याला हे बांधून घ्यायचं आहे अगोदर. बघा हे गुंडळून घ्यायचं या. आपल्याला अशा पद्धतीने दुंबेरी करायची आणि गुंडळून घ्यायची. आपल्याला अशा पद्धतीने 2 पट्ट्या काढून घ्यायच्यात. आता आपण बॉटलला ह्या अशा पद्धतीने लावायच्यात. आपल्याला कडपासनं घ्यायच्यात. कडपासनं घेऊन हे पट्टे असं व्यवस्थित गुंडळून घ्यायच्यात बघा ह्याच्यावर. हे गुंडळून घेतले ना आपण. बघा इथं मग आपल्याला परत एक थोडा तुकडा घ्यायचा या आणि ह्या तुकड्याचा आपल्याला 2 तुकडे करून घ्यायच्यात. आता आपण 2 तुकडे करून घेतलेले इथं. मग आपल्याला आता एक ह्या साईडला बांधून घ्यायचा आहे बघा इथं. इथं घट्ट आपल्याला आवळून अशा पद्धतीने याला बांधून घ्यायचे. आता एका साईडला आपण बांधून घेतलेलं आहे. मग आता आपल्याला ही दुसरी पट्टी ना ही इथनं अशाच पद्धतीने आपण पहिली कशी लावली ह्या पद्धतीने आपल्याला इथं गुंडळून घ्यायची. आता ही पण आपण गुंडळून घेतलेली. आता इथं एक आपल्याला हे आपण काढून घेतलेल्या पट्ट्या आहेत ना त्या दोन्हीचं 2 तुकडे लावून घ्यायचे. साईडला आपली जास्त झालेले आहे ना याला कट करून घेऊया आपण. एका साईडचं आपण कट केलेले. आता हिला पण कट करून घेऊ. आपल्याला हे दोन्ही बी कट करून घ्यायच्या होत्या. ह्या घेतलेल्या आहेत. बघा आपण आता ही अशा पद्धतीने आपण गुंडळून घेतलेले कापड. मग आता आपण ह्याच्यापासून कशा पद्धतीने आपण या ताराच्या साह्याने जुगाड बनवतोय ते आता तुम्ही पहा. बघा आता आपल्याला हे झाकण काढून घ्यायचं या. बघा झाकण काढून घेतल्याच्या पुढं बघा आपल्याला ते तार आहे ना आपली बघा तार. मग बघा तार आपल्याला ह्या हॉलामधनं अशी
वळून घ्यायची. काय अशा साईडला बाजूला ह्या काढून घ्यायची. परत काय झाकणामधनं बी वळून घ्यायची, कारण तसं आपल्याला वावता येत नव्हतं म्हणून आपण झाकण काढलेलं होतं. काय अशा पद्धतीने घ्यायचं आहे आपल्याला. ही पहा. मग आता आपल्याला इथनं असं बाग देऊन घ्यायचा आहे ताराला. बाग कसा दिलाय पहा. मग तसाच आपल्याला ह्या बाजूला पण इथनं असा बाग द्यायचा आहे. अशा पद्धतीने दोन्ही पण साईडला बाग देऊन घ्यायचा आहे. का आपण इथं बाग देऊन घेतलेला आहे दोन्ही साईडला. मग तसाच आपल्याला इथं पुढल्या साईडला बी अशा पद्धतीने आपल्याला बाग देऊन घ्यायचा. असा बाग देऊन घ्यायचा आहे दोन्ही साईडला. हे आता दोन्ही साईडला आपला बाग देऊन झालेला आहे. मग परत आपल्याला आता ही कापड आपण वापरलंय ना, ही कापड टेरेकोटचं वापरायचं नाही. हे आपल्याला सुत्ती वापरायचे. आता मी कसं सुत्ती घेतलेलं आहे, असं सुत्ती वापरायचं कापड मस्तपैकी ती गुंडळून घ्यायचं सुत्ती कापड. म्हणजे कारण कसं आहे, आपल्याला वस्तू बनवली नाही ते आपल्याला असे पाणी ही समजा ह्याचे वसून घेतलं पाहिजे. त्याने आपल्याला खाली फरची लावायची असली, फरची पुसायची असेल तरी पण ही पाणी अशा कापडाने वसून घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला सुत्ती कापड लावायचं, टेरेकोट लावायचं नाही, नायलॉन लावायचं नाही, सुत्तीचं कापड लावायचं, सुत्ती कापड. मग आपल्याला काठी घ्यायची आहे. ही काठी घेतलेली आपण अशा पद्धतीने काठी घ्यायची. मग आपल्याला ही काठी आता इथं अशी गुंडळून घ्यायची. बघा तार आपल्याला ह्या काठीला गुंडळून घ्यायची. आपल्याला एक 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 तार गुंडळून घ्यायची. अगोदर पॅक करून घ्यायची एकदम. आता एक तार आपण गुंडाळलेली. आता ही दुसरी तार, आपली दुसरी तार आता ही अशा पद्धतीने आपल्याला हिला गुंडळून घ्यायची, पॅक करून घ्यायची, एकदम हल्ली नाही पाहिजे. वायडिंग कशी करतो आपण, अशा पद्धतीने आपल्याला हे पॅक करून घ्यायची एकदम. किती जरी नेट लागलं काय जरी झालं तरी हल्लं नाही पाहिजे. अशा पद्धतीने घेऊन परत आपल्याला या पकडीने याला दाबून घ्यायचे. काही आपल्याला अशा पद्धतीने दाबून घ्यायचे तारा, कारण म्हणजे आपल्या हाताला वगैरे लागायचं नाही ना, त्याच्यामुळे असं पॅक दाबून घ्यायचे. ही पदर बी आणि ह्याला पण अशा दोन्ही पण अशा दाबून घ्यायचे. बघा अशा पद्धतीने आपल्याला हा दाबून घ्यायचा. मग आता आपण ही बनवलेलं आहे ना, हे पहा. मग आपल्याला त्याच्यावरती आता हे ट्यूब असते ना आपली, मोटरसायकलची असू द्या, कोणची सायकलची असू द्या, पण मोटरसायकलची असू द्या, बघा ही अशी ट्यूब घ्यायची आणि ह्या ट्यूबनी आपल्या आता हे बनवलेलं आहे ना, ह्याच्यावरती आपण आता वायडिंग केली ना, ह्याच्यावरती अशा पद्धतीने हे आपल्याला आवळून लावून घ्यायची. बघा कसलंच हल्लं नाही पाहिजेत आपले. ही वायडिंग केलेली ना आपण, थोडं पण इकडं तिकडं हल्ले नाही पाहिजे. ही पहा काय आपल्याला ही वायडिंग अशी सर्व आपण केलेली ना, ती लब्बरने झाकून टाकायची. म्हणजे कारण कसं आहे, हल्लं नाही पाहिजे, असं मागं पुढं काठी हल्ली नाही पाहिजे. आपण हे बनवलेलं आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे ही काठी ना, ही काठी ह्या बाटलीच्या बरोबर मधोमधी सेंटरला आली पाहिजे, मधोमध भाग एकदम आली पाहिजे. म्हणजे कारण कसं आहे, आपल्या कामास योग्य उपयोगी येते.
त्याला आता आपण अशा पद्धतीने लब्बर गुंडळून घेतलेली, इतकी पॅक झालेली ना आता लब्बरी गुंडळलेली. बघा आता कितीही अशा महिलांनी धंदा करून द्या घरातला, किती बी असून द्या, तरी पण अजिबात थकवा येणार नाही त्यांना, उलट मुडच येणार, मस्त वाटणार गाडी खेळल्यासारखं. बघा आता तुम्हाला थांबा, आता मी करूनच दाखवणार आहे ती. बघा ह्या असा अंगठाच्या साह्याने ही आपण फायडिंग केलेली ना, बघा आता ही पॅक करून घेतलेली, म्हणजे इथं गाठ पडली गेली. बघा मग बघा आपण हे जुगाड व्हिडिओ बनवलाय ही, मग तुम्हाला कसा वाटतोय ते आता तुम्ही पहा. बघा आपण आता बघा हे आता आपल्या घरामध्ये फरची ही साफ करायची, पुसायची आपल्याला. मग काय नाही, बघा याला कापड भरपूर लावून घ्यायचं फक्त, आणि बघा असं नुसतं फिरवायचं. बघा नुसते असं मस्तपैकी कितीतरी व्यवस्थित एकदम चकाचक फरची निघणार आहे का. आता आपलं घर असं आहे, आपलं साधा माणूस आहे आपण, आपली परिस्थिती नाजूक आहे, त्याच्यामुळे अनेक शहाबादीच आपली फरची आहे, त्याच्यामुळे हे नाही. नाहीतर थोडं पाणी शिपडायचं आणि स्टाईल फरच्या आता किती निघाल्यात खतरनाक फरच्या, एकदम नुसती एक फरची केवढ्या मोठ्याल्या चौकात, अख्ख्या खोलीमध्ये 4 फरच्यामध्ये तर अख्खी खोली होती. मग अशा फरच्यांवर बघायचं किती आल्हादवार नुसतं असं फिरवायचं काम आहे. मग चकाचक एकदम फरच्या निघतात ह्याने. आणि आपल्या घरामध्ये परत आता आपल्या बंगल्याला ह्याला घराला खिडक्या असतात, मग खिडक्यांना काचा हे आपण बसवलेल्या असतात. मग त्या काचा साफ करण्याकरता खुर्चीवर उभं राहायचं, पुन्हा हे करायचं, त्याच्यामुळे बघा काठी लांब किया बघा पदशीर एकदम. आता आपल्याला आणि आता नवीन खिडकी टाकलेली, मग ही खिडकी टाकलेली तर आपल्याला ह्याला आणि काचा बसवलेला नाही, तरी मी तुम्हाला दाखवतो. बघा हे काचा जरी बसवल्या तरी इकडं तिकडं सारून बघा नुसतं आपल्याला अशा गोल फिरवायचं यावं आहे का. बघा नुसतं अशा पदशीर गोल फिरवत चालायचं. ही चकाचक काचा हे होणार. म्हणा बघा आपल्या भिंती, बघा ही भिंती नुसत्या बघा नुसतं फिरवायचं असं, किती वेळ अडचण असेल बघा. तरी आपल्या बघा काचेचं कपाट आहे का. बघा हे कपाट आहे, ह्याच्यावर बी धुळी ही बसली आपल्याला. फक्त पाण्याचा शितोडा थोडा मारायचा किंवा ह्या कापडांनाच पाणी लावून थोडं ठेवायचं. बघा परत आपल्या बघा हे घरामध्ये बघा ही भिंती, बघा ही भिंती ही बघा किती नुसतं गोल फिरत राहते, अख्खं चकाचक होत आहे. किती आपला आता इतकेवर हात पुरत नाही, तरी बघा किती वेळा किती चकाचक निघतंय पहा तुम्ही हे का. नुसतं थोडं पाणी मारलेलं आहे ना, तरी किती वेळा पट्ट्या आपल्या फिटिंग केलेल्या लाईटच्या पट्ट्या ही साफ करण्याकरता किती उपयोग येतोय बघा. मग त्यासाठी बघा दरवाजाच्या माग हे का, तिथे कुठली बी तुमच्या अशा अडचण असू द्या, आपल्याला त्रासच नाही. बेता भिंती या पण त्या रोज पुसत नाही, नवरत्नात ह्यात पुसतातच. परंतु तेव्हा अशा पद्धतीने आपल्याला हा महिलांसाठी जुगाड बनवायचा होता आपल्याला. मग आपण ही जुगाड व्हिडिओ बनवलेला आहे. मग आपण ह्या पाण्याच्या बाटल्या हे आपण फेकून देतो. मग पाण्याच्या ही बाटल्या न फेकून देता तुम्ही अशा पद्धतीने जर हा जुगाड बनवलं आणि केलं तरी कितीतरी व्यवस्थित आहे एकदम आहे का. हालचाल नाही काय नाही. एक तार घ्यायची मस्तपैकी, तार घेऊन एक काठी घ्यायची. बघा मी सागाच्या झाडाची काठी आणलेली तोडून, मग ती काय ती बसविलेली तार ही. आणि किती मी तुम्हाला सांगतो इतकं सोपं नाही. मग त्यासाठी आपल्याला हे जुगाड व्हिडिओ बनवायचा होता. मग आपण ताईसाठी, अक्कासाठी, मामीसाठी, मावशीसाठी, सर्वांसाठी, महिलांसाठी हा व्हिडिओ बनवला होता. मग तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला ही मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईबर करा, शेअर करा. आणि आपल्या नातेवाईकांना हा व्हिडिओ आवर्जून तुम्ही पाठवा. कारण कसं आहे माहिती का, सर्वच माणसं चलाक इतके नसतात. त्याच्यामुळे आपल्या वयस्कर माणसांसाठी ह्याच्याकडे खुर्चीनं उभा राहण्याकरता त्याच्यासाठी आपल्याला ही पुसण्याकरता उपयोगी येतोय. मग तरी मी व्हिडिओ बनवलेला कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून सांगा. धन्यवाद.